नवी मुंबई नेटवर्क. ऐरोली के विधायक गणेश नायक और आयुक्त अभिजीत बांगर के बीच संपन्न साप्ताहिक मुलाकात में सामाजिक कार्यकर्ता बाला साहेब मिर्जे ने यह आरोप लगाया है कि फर्जी दस्तावेजों के आधार पर वाशी सेक्टर 9 के बहुचर्चित सिडको निर्मित धोखादायक इमारत श्रद्धा और एकता सोसाइटी को सीसी प्रदान की गई है. यांच्याकडे असं आहे की यांनी सीसी दिली, त्याच्यामध्ये नियम क्रमांक 15 मध्ये असं म्हणतात की कोणतेही कागदपत्र बोगस आढळल्यास आणि निदर्शनास आणून दिलं तर ती सीसी आपोआप रद्द होईल. मग सुनावणी कशासाठी लावायची? सुनावणी का लावायची? तुम्ही तुमच्या सीसी देताना म्हटलं त्याच्यामध्ये तुम्ही कशा तो तुमचा माझा प्रश्न स्टे भेटायचा. एक मिनिट स्टे भेटणं ते सरकारचं काम. तुम्ही गेल्या आठवड्यात ते सांगितलं बांगर साहेबांना कसं स्वतःला नाही त्यामुळे तुम्ही नाही बरोबर ॲज ए पर्सन ही डझंट हॅव इंटरेस्ट पण कधी कधी त्या सगळ्या त्या प्रोटोकॉल कुठला जी साधन सूचिता म्हणा किंवा आचारसंहिता म्हणा की कधी कधी गाड्या वाचलेल्या माणसाचा जो तो वरिष्ठ असेल तर त्या गाड्यावर सुद्धा काहीतरी हा बोला तुम्ही ते मीटिंग समजत बाला साहेब मिर्जे ने इस पूरे प्रकरण में स्थानीय पूर्व नगर सेवक किशोर पाटकर, आयुक्त अभिजीत बांगर, भवन निर्माणकर्ता और नगर रचना विभाग की मिली भगत का आरोप लगाते हुए कहा कि शिकायतें सबूत देने के बावजूद भी पालिका ने कार्रवाई इसीलिए नहीं की क्योंकि कहीं न कहीं किशोर पाटकर का प्रशासन पर दबाव है और वह अपनी राजनीतिक ताकत का इस्तेमाल कर रहे हैं. यही कारण है कि बाला साहेब मिर्जे लगातार आयुक्त से मांग कर रहे हैं कि जल्द से जल्द पुनः निर्माण प्रोजेक्ट के लिए बनाए गए सैंपल फ्लैट को महानगर पालिका तत्काल तोड़े. मगर बावजूद पालिका सिर्फ किशोर पाटकर के दबाव में आकर अब तक किसी भी प्रकार की ठोस कार्रवाई नहीं कर रही. ऐसा सनसनीखेज आरोप मिर्जे ने किशोर पाटकर पर लगाया है. अब इसी मुद्दे को लेकर बाला साहेब मिर्जे ने आयुक्त अभिजीत बांगर, किशोर पाटकर, बिल्डर और नगर रचना विभाग के खिलाफ आर्थिक घोटाले की जांच की मांग की है. मीडिया से मुखातिब होते हुए बाला साहेब मिर्जे ने आयुक्त अभिजीत बांगर पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि जन सुनवाई के नाम पर आयुक्त अधिकारियों और बिल्डरों का बचाव कर लोगों को रस्ते पर लाने का काम कर रहे हैं. आयुक्तांकडे श्रद्धा आणि एकता सोसायटीला जी सीसी दिलेली आहे आणि सीसी देताना जी कागदपत्र त्यांनी घेतली ती चुकीची आहेत असं आमचं मत आहे. त्या विषयासंदर्भात आम्ही आता आयुक्तांना भेटलो. त्यांनी सांगितलं की 3 तारखेला हेअरिंग लावलेली आहे आणि त्या हेअरिंगमध्ये आपण पुढचा विषय घेऊ. परंतु त्याच प्रमाणे आम्ही त्यांना सांगितलं की श्रद्धा आणि एकता सोसायटीच्या संदर्भात काही होर्डिंग तिथं लावले आहेत आर्यन बिल्डरनी, त्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे. ती होत नाहीत. ज्या अधिकारी त्यांना मदत करतात त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, ते आयुक्ताकडून होत नाहीत. त्याच्यानंतर जो सॅम्पल फ्लॅट बांधलेला आहे तो सॅम्पल फ्लॅट तात्काळ तोडावा, कारण जे वाशीचे वॉर्ड ऑफिसर आहेत आत्ताचे त्यांच्याच आधिपत्याखाली किंवा त्यांच्या निगराणीखाली असं आमचं मत आहे की तो सॅम्पल फ्लॅट बांधला आहे त्याच्यावर कारवाई होत नाहीत. अशा आमच्या आता 2-3 प्रमुख मागण्या आहेत. हेअरिंगच्या नावाखाली आयुक्त अधिकाऱ्यांना आणि बिल्डरांना पाठीशी घालतात आणि पूर्णपणे चुकीची कामं करण्यासाठी आणि पूर्णपणे लोकांना रस्त्यावरच आणण्याचा प्रोग्राम हा आयुक्ताचा आहे असं मला वाटतं. 3 तारखेच्या मी वाटच नाही बघणार आहे. मी आयुक्ताच्या विरोधात उद्या सकाळी CBIला पत्र देणार आहेत की आयुक्तांची, किशोर पाटकरची, बिल्डरांची आणि टाउन प्लॅनरची यांची चौकशी लावावी. याच्यामध्ये खूप मोठा आर्थिक घोटाळा झालेला आहे.
याची ईडी अंतर्गत चौकशी व्हावी अशी माझी प्रमुख मागणी आहे. आणि तसे मी पत्र आता उद्या सगळ्यांना देणार आहे. हे आयुक्त काहीही करणार नाही, मला माहिती आहे. हे आयुक्त बिल्डरांना आणि किशोर पाटकरला पाठीशी घालतात. बाला साहेब मिर्जे ने इस पूरे प्रकरण में स्थानीय पूर्व नगर सेवक किशोर पाटकर पर बिल्डर और अधिकारियों के साथ पैसे की आर्थिक लेन देन कर दलाली करने का संगीन आरोप लगाया। पुनर्विकास आणि धोकादायक इमारती ह्या दोन वेगवेगळे विषय आहेत. धोकादायक इमारतीच्या नावाखाली लोकांची घरं खाली करायची आणि संपूर्ण प्लॉट हा बिल्डरांच्या घशात द्यायचा, हा किशोर पाटकरचा डाव आहे. 2013ची सहमतीपत्र आहेत आणि 2021ला सीसी दिली. मग दरम्यान किती लोक मयत झाली त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यानंतर काही लोकांची फक्त सह्या आहेत, त्याच्यावरती नावं नाही आहेत, अशी बोगस कागदपत्रं आहेत. काही लोकांनी सह्याच केल्या नाहीत पण त्यांची सह्या या किशोर पाटकरांच्या माध्यमातून तिथं केलेल्या आहेत. असे अनेक प्रकारचे बोगस डॉक्युमेंट्स इथं सादर केलेले आहेत. याच्यामध्ये आयुक्तांना सुद्धा पैसे भेटलेले आहेत असं माझं ठाम मत आहे. आणि आता यांना जसं आहे की सहमतीपत्र आहे 2013चं, त्याच्यानंतर त्यांनी प्रस्ताव सादर केला आहे 2015ला आणि सीसी दिली आहे 2021ला. किती मोठी तफावत आहे. मिर्जे यही नहीं रुके, उन्होंने आयुक्त अभिजीत बांगर पर बिल्डर और किशोर पाटकर के बचाव का आरोप लगाया और कहा कि इसमें पालक मंत्री एकनाथ शिंदे का भी हाथ है। याच्यामध्ये माझं असं डायरेक्ट मत आहे की इथले जे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा इन्व्हॉल्व आहेत आणि यांच्या दबावाखाली हे सगळं काम चालू आहे असं माझं ठाम मत आहे. एकताच्या सोसायटीमध्ये तर डेव्हलपरनी सीसी दिल्याच्या नंतर अग्रीमेंट बनवलं आहे. असे बरेच सगळे चुकीचे पेपर आहेत. याच्यामध्ये यांना एकनाथ शिंदे साहेब पालकमंत्री यांचा पूर्णपणे दबाव आहे आणि त्या दबावापोटी इथली कामं होत नाहीत असं मला वाटतं. आणि एकनाथ शिंदे साहेब आणि आयुक्त यांच्यामुळेच श्रद्धा आणि एकताची लोक बेघर होतील यात काही शंका नाही. बाला साहेब मिर्जे ने कहा कि श्रद्धा और एकता सोसाइटी के लोगों के लिए लड़ाई आज से नहीं बल्कि 2005 से सुरेश शिंदे लड़ रहे हैं। तसा तर लढा तिथले स्थानिक नेते सुरेशभाई शिंदे 2005 पासून हा लढा देतात आणि आत्तापर्यंत करत आत्तापर्यंत ह्या स्टेपवरती आलेले. मागं सुद्धा त्यांनी सॅम्पल फ्लॅट बांधला होता, तो तोडला होता. परत आत्ता बांधला त्यांनी. कंपाऊंड पण अनलिगल बांधलं होतं, ते पण तोडलं. पण आता ह्या स्टेपला आहे की तिथे जे किशोर पाटकर आहेत ते सगळे पैशाच्या जोरावरती हे काम करतात. त्यांनी बिल्डरांकडून पैसे घेतलेत, अधिकाऱ्यांना पैसे दिलेत आणि ते तिथे दलाली करतात आणि लोकांना बेघर करण्याचं काम किशोर पाटकरांचं चालू आहे. वहीं एकता सोसाइटी में रहने वाले और रीडेवलपमेंट से जुड़े आर्किटेक्ट यशवंत आचरेकर ने सीसी की प्रक्रिया पर सवालिया निशान लगाते हुए कहा कि पुनर्विकास सभी को चाहिए मगर कानूनी तौर पर, ना कि किसी राजकीय नेताओं और नगर सेवक के दबाव पर। तुम्ही लोकांना कुठलीही का माहिती देत नाही आहात, का ट्रान्सपरन्सी नाही आहे आणि एरिया कोणी डिसाईड केला, पब्लिकला माहितीच नाही आहे त्यांना एरिया किती मिळणार. आणि महानगरपालिकेने सीसी देऊन तिथल्या रहिवाशांवर दबाव निर्माण केलेला आहे असा आमचा आरोप आहे. घरं खाली करण्यासाठी आज दबाव निर्माण झालेला आहे सीसीमुळे. धोकादायक घरं आहेत, आम्हाला घरं पाहिजे आहेत नवीन सगळ्यांना, कोणालाही रिडेव्हलपमेंटचा विरोध नाही आहे, पण कायदेशीर व्हायला पाहिजे आणि ह्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नको आहे. एक नगरसेवक तिथे दबाव निर्माण करतो आणि जो विरोध करतो त्याला काही गुंड पाठवून रात्रीचे आजूबाजूला सोसायटीत फिरतात 15-20 गुंड. या सगळ्याची तक्रार केलेली आहे मी पोलीस कमिशनरकडे. हे सगळं सहन केलं जाणार नाही यापुढे. वहीं बाला साहेब मिर्जे ने जिस बिल्डर पर आर्थिक घोटाले का आरोप लगाया उसी मिर्जे को मुंह तोड़ जवाब देने अरिहंत सुपर इंफ्रास्ट्रक्चर के मैनेजिंग डायरेक्टर अशोक झाजर ने तमाम आरोपों को तथ्यहीन ठहराते हुए कहा कि पुनर्विकास कानून के दायरे में रखकर किया जा रहा है और रेरा में भी इस प्रोजेक्ट का समावेश है। संपूर्ण ज्ञान न रखने वाले मिस्टर मिर्जे, रीडेवलपमेंट की टिप्पणी करने वाले मिस्टर मिर्जे, ईडी और सीबीआई की धमकी देने वाले मिस्टर मिर्जे, किसी दूसरों की बातों में आने वाले मिस्टर मिर्जे, आधा ज्ञान रखने वाले मिस्टर मिर्जे, आज हम आपसे कुछ सवाल इस मंच पर, मीडिया के इस प्लेटफॉर्म पर अरिहंत एवं ईवी होम्स के नाम उछालने वालों से के लिए पूछते हैं। एकता और श्रद्धा सोसाइटी के अंदाज से 800 घरों में से क्या 10% भी लोग
लोगों का बहुमत है आपके पास, कितने अज्ञानी हो, कोई फाइनेंशियल लॉस, सोशल लॉस या अनहोनी अभी तक हुई नहीं है और आप सीबीआई ईडी की बातें करते हैं। कुछ समझ है आपको मिस्टर मिर्जे? हम आपसे डरने वाले नहीं हैं। न्याय अपना रास्ता हमेशा लेगा और अंत में विजय सत्य की होगी। अन्याय हो रहा है तो न्यायालय में जाओ, सिर्फ मीडिया में मुद्दों को उछालकर किसी बिल्डर की छवि को धराशायी मत करो। नहीं होने वाली है हमारी छवि खराब। आप कोपरकैना में रहते हैं, आपको सेक्टर 9 वाशी के लोगों की क्या दशा है कैसे पता? मिस्टर मिर्जे, आपने गलत काम किया है एवं आपने इन गरीबों से माफ़ी मांगनी होगी। हेमंत ठाकुर जैसे सभी अधिकारियों से माफ़ी मांगनी पड़ेगी जिन पर आपने भ्रष्टाचार का आरोप लगाया है। आज सिद्ध करें इन बातों को। अगर आपकी इस बेबुनियाद बातों को आप प्रूव नहीं कर सकते हैं तो आपकी मंशाओं पर सर्वसामान्य जनता को शक होगा। हमारी सारे कागज, हमारे सारे पेपर्स रेरा के अंदर ऑलरेडी अपलोडेड है। रेरा आज वो रेगुलेटर अथॉरिटी है जहां पर निर्माण कार्य के लिए जितने भी रिक्वायर्ड डॉक्यूमेंट्स होते हैं वो आज पब्लिक डोमेन पर है। वहां पर आज कोई भी नया डॉक्यूमेंट अब नहीं है जो बनाना बाकी रहा होगा। लोगों को रेरा फुल तरीके से प्रोटेक्ट करता है। जब इस संदर्भ में किशोर पाटकर का पक्ष जानने की कोशिश की गई तो उन्होंने कहा कि ये सभी आरोप राजनीति से प्रेरित हैं और जल्द वह इस मुद्दे पर पत्रकार परिषद लेकर बाला साहेब मिर्जे और उनके द्वारा लगाए गए आरोपों को एक्सपोज कर दूध का दूध और पानी का पानी करेंगे। ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क।